भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मधुकर कुंभारे यांचा दिव्यांग प्रमाणपत्र खोटा आहे। तर डॉक्टर कुंभारे कुठलेही अपंगत्व नसताना त्यांनी पायाचा गुडघा निकामी असल्याचं खोटं दिव्यांग प्रमाणपत्र तयार केलं आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात आणखी किती असे खोटे दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले आहेत याची चौकशी झाली पाहिजे। तसेच भंडारा शहरातील नाकाडे हॉस्पिटल लांजेवार हॉस्पिटलला 100 बेडची परवानगी देण्यात आली आहे, पण या हॉस्पिटलने कुठलेही निकष पूर्ण केले नसताना त्यांना 100 बेडची परवानगी का देण्यात आली आहे याची संपूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी शमशेर खान यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। नमस्कार। भंडारा जिल्ह्यात सामान्य रुग्णालयामध्ये डॉक्टर कुंभारे आरमो यांनी आपले अपंग सर्टिफिकेट खोटी बनवलेली आहे आणि त्याची शासकीय लाभ ते घेत आहे आणि याविषयी यांची सर्टिफिकेटची चौकशी करण्यात यावी और खोटे आले आहे तर त्यांची पूर्णपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। भंडारा जिल्ह्यामध्ये डॉक्टर लांजेवार और डॉक्टर नाकाडे यांच्या 100 बेडची खाटाची परवानगी देण्यात आलेली आहे और याच्या चौकशी अहवालमध्ये डॉक्टर कुंभारे जे आरएमओ आहे भंडारा जिल्हा हॉस्पिटलचे त्यांनी याची चौकशी केलेली आहे। त्याच्यामध्ये 8 त्रुटी त्यांनी 31/12/2024ला दाखवली आहे और त्याचा अहवाल त्यांनी CS ला दिलेला आहे आणि 1 जानेवारी 2025ला CS नी 100 बेटाच्या खाटाचा परवानगा डॉक्टर नाकाडे यांना दिलेला आहे। मात्र 24 घंट्यात त्यांनी हा परवानगा परमिशन दिलेली आहे। डॉक्टर नाकाडे आणि डॉक्टर लांजेवार हॉस्पिटलमध्ये फायर NOC नाही आहे, ऑक्युपन्सी NOC नाही आहे, का म्हणते पोल्युशन सर्टिफिकेट नसल्यात आणि सुद्धा यांच्याकडे पार्किंग सुविधा नाही आणि शासकीय नियम असे म्हणतात की हा सुविधा नसल्यास कोणत्याही दवाखान्याला परवानगी देता येत नाही आणि या विषयाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि हे पुरावे मी शासकीय माहिती अधिकारमध्ये मागितलेले आहे। याचे पुरावे माझ्याजवळ पूर्ण आहे।